हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर इकडे मी सकाळचं थोडंसं रुटीन आहे तेच थोडं आणि थोडं संध्याकाळचं असं दोन्ही टायमाचं थोडंसं मिक्स आहे ते मी शेअर करते. तर इकडे मी सकाळी डब्बा आहे तो माझा चपाती भाजी वगैरे ह्यांना बनवून दिले आणि हे कामावर गेले. नाहीतर त्यांची खूप गडबड असते. म्हटलं आधी ह्यांना डबा भरून द्यावा, तर नंतर राहिलेल्या बाकीच्या चपात्या नंतर बनवता येते. तर इकडे मी राहिलेल्या चपात्या आहेत त्या बनवून घेते. तर आता विकीचा डबा आणि दिशूला आणि मला घरी खायला चपाती भाजी वगैरे. तर तेवढ्याच चपात्या लाटायच्या राहिलेल्या आहेत, तर त्या लाटून घेते. सकाळचं आता स्कूल नाही आहे ना अजून चालू झालं, त्यामुळे थोडंसं लेट उठतो आहे आम्ही. 7 वाजेपर्यंत तरी उठते, 7:30-7 वाजेपर्यंत, कारण हे 8:30 वाजेपर्यंत जातात. मग 7 वाजेपर्यंत उठलं तरी होऊन जातं, सगळं आवरून जातं. मग त्यांचा नाश्ता द्या, हे द्या ते द्या चालूच असतं. मग आधी त्यांचा करून दिला, डब्बा वगैरे भरून दिला आणि ते गेल्यानंतर मग राहिलेल्या चपात्या आहेत त्या मी आता लाटून घेते. तर इकडं लहानपणी जसं आम्ही चहा चपाती वगैरे खायचो ना, तसंच मी आज माझ्यासाठी स्पेशल असं चहा चपाती बनवलेली आहे. म्हणजे तसं रोज खाते, पण तूप वगैरे लावून अगदी अशी कडक खरपूस अशी भाजून मस्त लहानपणीची आठवण आली. तर आम्ही लहानपणी ना चहा चपाती ज्यावेळेस खायचं ना, तर ती फुगायची ना, तर त्याचा जो पुडा असतो ना, माहिती आहे ना, फुगल्यानंतर तर वरचा असं वेगळं काढायचं, मधला भाग असा वेगळा, असं करून आम्ही खायचो चहाबरोबर. खूप छान लागायचं आणि खायला पण टेस्टी लागायचं. तर लहानपणीची आठवण आली मला. तर तशीच मी आज चपातीला असं तूप वगैरे लावून अशी खरपूस अगदी भाजून मस्त गरम गरम आधी चहा चपाती खाऊन घेतली, सगळं आवरल्यानंतर. म्हणजे डब्बा विकीचा त्यांचा वगैरे दिल्यानंतर अशी छान अशी खरपूस बघा भाजून घेतले. मस्त लागत होती छान अगदी तूप वगैरे लावून. आजच्या दिवसात काही म्हटलं नाही खूप तूप आहे वगैरे जाड वगैरे होईल असं काय नाही, भरपूर तूप लावलं मस्त असं आणि मस्त चहा असा केलेला आहे, चांगला उकळवला आणि मस्त अशी चपाती आहे ती चहाबरोबर खाल्ली. तर असंही आपणच केल्यानंतर आपल्यालाच खायला भेटते गरम गरम. मम्मीकडे गेल्यावरच मग भेटतं, नाही तर इथं असेल तर मग आपण कधी करणार, नंतर खाऊ असं तसं करत ही कामं झाल्यानंतर ती कामं झाल्यानंतर. पण म्हटलं नाही, आज कामं सगळी मागे ठेवायची आणि आज चपाती आणि चहा तूप लावलेलं मस्त असं खरपूस भाजून खायचं. तर आज खूप म्हणजे चव झालेली, म्हणून अशी खरपूस चपातीला तूप वगैरे लावून मस्त चहा चपाती खाऊन घेतली आधी. नंतर घरातलं जे काही आहे ते आवरलं. नंतर इकडे आहे ते किचन आहे ते म्हटलं क्लीन करून घ्यावं, कारण मी बाहेर जाणार होती. तर इकडे दही लावलेलं ते सुद्धा फ्रीजमध्ये ठेवलं. नंतर जे किचन ह्याच्यावरचं शेगडीवरचं जे काही आहे ते सगळं आवरून घेतलं. भाजी वगैरे सगळं काढून घेतली, सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेतली. आणि मला बाहेर जायचं होतं, त्यामुळे मग म्हटलं आधी किचन क्लीन करूनच मग जायचं. नाहीतर काय होतं, बाहेरून आले ना खूप कंटाळा येतो मग. आणि कसं बाहेर ऊन पाऊस असं चालू आहे, ऊन लागलं म्हणजे असं जोराचं लागतं ना, खूप असं थकायला होतं येईपर्यंत. म्हणून म्हटलं क्लीन करून मगच जायचं, म्हणजे परत आलं की टेन्शन पण राहत नाही आणि आलं आणि पाणी पिऊन शांत बसलं तरी चालतं. मग येऊन घरी परत कामं करायची म्हटल्यावर नको वाटतं, वैताग येतो नुसता. मग मी बाहेर जायचं असेल तर सगळी कामं घरातली आवरून मगच बाहेर पडते. कामं ठेवून बाहेर पडणं शक्यच नाही. मग ते कसंही कितीही गडबडीत असून दे, पण पहिली कामं सगळी आवरते, किचन वगैरे सगळं, आणि मगच बाहेर पडते. तर इकडं किचन वगैरे सगळं आवरलेलं आहे. तर दिशा आणि मी आम्ही दोघीच बाहेर गेलो होतो. तर मग तिथून पुढं काही शेअर नाही केलं मी, खूप ऊन लागत होतं. मग घरी गेलो आम्ही, तिथून परत घरी आलो, थोडं जेवण वगैरे केलं, आराम केला आणि आता डायरेक्ट संध्याकाळीच तुम्हाला व्हिडिओ शेअर करते. तर इकडे आळूची पानं आहेत, गावावरून मम्मीने दिली होती, पप्पा आले होते. तर गावावरून कशी छोटी छोटीशी अगदी होती, तर थोडीच होती. तर मला नंतर माझ्या 2 बहिणी आहेत त्यांनासुद्धा 10-12 पानं वाटून आली होती. तर ती आम्ही म्हटलं करू आज.
तर मस्त असं शेवग्याच्या शेंग्याची आमटी आणि आळूवडीची पानं आहेत तिच्या आळूवडी बनवल्या. खूप छान, खूप टेस्टी लागल्या, मस्त वाटलं. आणि खूप दिवसांनी गावाकडच्या आळूचं पानाची वडी आहे ती खाल्ली, खूप छान होती खरं, टेस्ट मस्त होती. तर इकडे एका वाटीत मी गूळ थोडा आणि चिंच आहे तो भिजत घातलेला, तर ते सुद्धा त्याच्यात टाकणार आहे. गूळ, चिंच, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, लसूण वगैरे ह्याचं वाटण आहे ते करून टाकायचं. खूप छान टेस्टी होते. आणि आपली चटणी आहे ती थोडी लाल मसाला ती टाकलेली आहे. तर इकडे मी 2-4 मिरच्या टाकलेल्या आहेत. ह्या काय मिरच्या जास्त तिखट नव्हत्या त्यामुळे. आणि लसणाच्या एवढ्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. आणि ह्याचं वाटण करून मी मस्त असं बेसन पिठामध्ये टाकून वगैरे असं मस्त त्याचं पेस्ट करून पानांना लावून घेतली. खूप छान झालेल्या, टेस्टी झालेल्या. म्हणजे असं आपण पानावर पान असं लावून घेतो ना, तर तसं नव्हतं, पण एका पानालाच लावून मी बनवल्या होत्या, पण छान झाल्या होत्या. ते कसं जास्त पानं असली ना आणि तर होतं मग जास्त, पण इथं जास्त पानं नव्हती म्हणून मी एका पानालाच लावून घेतलं. तर इकडे बेसन पीठ आहे ते घेतलेलं आहे. नंतर चिंचेचं पाणी, गुळाचं पाणी आणि जी पेस्ट बनवली होती ना ती सगळे एकत्र केली. आणि थोडीशी चटणी आहे ती टाकून घेतली, कारण हिरवी मिरची टाकलीच होती त्यामुळे चटणी जास्त काही टाकलीच नाही. आणि हळद टाकलेली. तर अशा पद्धतीने मी आळूवडी आहे ती बनवलेली. थोडं तीळसुद्धा टाकलेलं आहे, तीळ पण टाकलेली. आणि सगळं एकत्र करून घेतलं, मस्त असं कोरडं एकत्र केल्यानंतर ते मीठ वगैरे घालून असं छान एकत्र करून घेतलं. तर एका साईडला भात आहे तो पण मी शिजत ठेवलेला आहे. आळूवडी करायची म्हणल्यावर खूप वेळ लागतो. आधीच जर आपली जर तयारी असेल ना तर पटकन होते, पण ते सगळं मिक्स करा, ते मसाला करा, हे ते. आणि भांडी तरी खूप पडतात, एवढी भांडी पडतात ना काय विचारायलाच नको. तर इकडं सगळं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेते मी, गूळ आणि चिंचेचं पाणी वगैरे सगळं. आणि इकडं जो मसाला करून घेतला होता तो सुद्धा मी ह्याच्यात मिक्स करून घेतलेला आहे मस्त असं. आणि थोडंसं पातळ करणार आहे, खूप घट्ट असं नाही. तर थोडंसं अजून त्यात थोडं पाणी घेणार आहे गरजेनुसार. तर अशा पद्धतीने मी आळूवडी आहे ते बनवते. तर तुम्ही ट्राय करून बघू शकता, खूप छान लागते चव. ह्याच्यात तसं म्हटलं तर तांदळाचं पीठसुद्धा तुम्ही घालू शकता, म्हणजे कसं एकदम कुरकुरीत पण होतात. पण माझ्याकडं तांदळाचं पीठ नव्हतं. तर इकडे मी पातेलं आहे ते मोठं गॅसवर ठेवलेलं आहे, त्याच्यात पाणी ओतून गरम करायला ठेवलेलं आहे. आणि जी चाळण आहे ना मोठी ती घेतलेली आहे, त्याला आता तेल लावणार आहे. आणि त्याच्यात वड्या आहेत त्या बनवून ठेवणार आहे. म्हणजे पाणी पण तोपर्यंत थोडं उकळतं आणि गॅसवर ते चाळणी आहे ना ते पातेल्यावर ठेवणार आहे त्याच्यात वड्या ठेवण्यासाठी. तर इकडं पाणी उकळते तोपर्यंत मी आळूची पानं आहेत त्यांना सगळं बेसन पीठ वगैरे आहे ते असं लावून घेते. मी शक्यतो चमच्यानेच लावण्याचा प्रयत्न करते, हाताने लावलं तर काय होतं सगळे हात भरतात. मग जर दुसरं काय घ्यायचं वगैरे म्हटलं तर मग परत आणि ते हात वापरत आहे. मग चमच्यानेच असं मस्त असं लावून होतं, असं पण छान होतं लावून, सगळीकडे पसरवतं. तर अशा पद्धतीने मी पानं आहेत त्यांना सगळ्यांना बेसन पीठ आहे ते लावून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आळूवडी आहे ती मी शिजायला ठेवलेली आहे. आणि जे काही ताट यूज केलं होतं किंवा कढई आहे तर त्यात थोडंसं राहिलेलं, तर त्यात तुम्ही पाणी ओतून ते आमटीत टाकू शकता. आमटी पण छान टेस्टी होते आणि थोडंसं घट्ट बनायचं. तर मी इथं शेवग्याची आमटी बनवणार आहे, तर त्यासाठी मग मी ते कढई आहे त्याच्यातलंच पाणी आहे ते यूज करणार आहे. तर छान अशी भाजी पण झाली होती त्याची शेंगाची. आणि घट्ट असं थोडंसं घट्टपणा पण आला होता. तर अशा पद्धतीने मी माझी आळूवडी आहे ती बनवलेली आहे. तर इकडे बघू शकता भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये मी
ह्या अळूवडी आहे ती भाजून घेतलेली आहे. म्हणजे अजून भाजायची आहे, मी फक्त दाखवते तुम्हाला. तर असं तेल टाकून थोडंसं असं भाजून घेतले ना, आणि खूप छान झाली होती, टेस्टीसुद्धा. तर अशा पद्धतीने अळूवडी आहे तर ती मी बनवलेली आहे. तर आमच्या तिघा चौघांच्या पुरती भरपूर झाली. भाऊ माझा, विशू, मी आणि हे आरू तर अजून आलीच नाही. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू, बाय बाय.